तर वेगवेगळी स्रोतसं, वेगवेगळे अवयव त्यांनी दिलेले आहेत. हृदयाचं वर्णन आहे. हृदयाचा शब्द हा वेदांपासून आहे. हृदयाला आपण आज इक्विव्हॅलंट टू हार्ट म्हणतो, राइट? पण हृदयाचा अर्थ आहे, की जे घेतं, धारण करतं आणि सोडतं. आता हा अर्थ जर आपण पाहिला, तर हृदय तर आहेच आहे. म्हणजे हार्ट इज फॉलिंग अंडर धिस. पण फुफ्फुससुद्धा येतं त्याच्यामध्ये. कारण तेही प्राणवायूला घेतं, धारण करतं, त्याच्यात प्रक्रिया होतात आणि परत जी डिऑक्सिजनेटेड एअर आहे ती बाहेर टाकतं. यकृत आहे, ते सुद्धा घेतं, धारण करतं, सोडतं. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि त्याच्यामध्ये खूप काही संकल्पनांचा विचार आजच्या काळात सुद्धा केला पाहिजे आणि लोकं करतायत त्याच्यावरती काम. किंवा दुसरं सांगतो, की जे काही सप्तधातू आमच्याकडे मानलेत किंवा जे मूलभूत संकल्पना आहेत आयुर्वेदाच्या ह्याच्यात त्रिदोष संकल्पना आहे किंवा सप्तधातू म्हणून मानलं आहे किंवा त्याच्याही अलीकडे जाऊन पंचमहाभूत आहेत. तर लोकांना माहिती आहे, हां, महाभूत तो मुझे पता है. मला माहिती आहे पंचमहाभूत. पण अरे म्हणजे काय? तर ते 5 बेसिक एलिमेंट. तर तिथं नुसतं ट्रान्सलेशन झालं. पण व्हॉट इज एक्झॅक्टली पंचमहाभूत? तर पंच म्हणजे 5, महा म्हणजे जी सगळीकडे व्याप्त आहेत. अशी एकही जागा नाही या विश्वातली, की जी त्या भूतानी व्याप्त नाही. आणि भूत म्हणजे काय? तर भूत म्हणजे तो पार्ट, की ज्याला आता संस्कृतमध्ये जर परत आपण त्याची व्युत्पत्ती पाहिली, तर सत्ताम अनुभवन्ति सहातु इति भूतः. म्हणजे तुम्हाला ती जाणवतं, की ती गोष्ट आहे, पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही. म्हणजे आपण आहट सीरियल बघतो किंवा कुठलीतरी जुने पिक्चर बघतो, यात भूत ॲक्चुअली घोस्ट या अर्थी. तर तुम्हाला त्याचं जाणीव होत असते, पण तुम्ही बघू शकत नाही ते. तर सेम वे ही पंचमहाभूतातली जी महाभूत आहेत, ती असतात, ती तुम्हाला जाणवतात, पण ती तुम्ही सेपरेट सेग्रीगेट करून पाहू नाही शकत. कोणी म्हणतं आता ग्लासमध्ये पाणी आहे, मग हे जलमहाभूत आहे. तर ओके, जलमहाभूत आधिक्याने आहे, राइट? हा माईक आहे किंवा सोफा आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूत आधिक्याने आहे किंवा आपण विस्तव लावला, म्हणजे गॅस लावला, तर त्यात जी फ्लेम येईल, दॅट इज अग्नी महाभूत आधिक्याने आहे किंवा वायू किंवा आकाश. पण दॅट इज नॉट दॅट महाभूत अलोन. तर इट्स अ कॉम्बिनेशन, कॉन्ग्लोमरेशन ऑफ ऑल दीज 5 बेसिक एलिमेंट्स. आणि मग त्याच्यात अजून मी खोलात जात नाही, कारण त्याला बराच वेळ खर्च होईल. पण त्याला पंचपंचक न्याय आहे. म्हणजे जो शंकराचार्यांनी त्यांच्या वेदांतात पण मांडलेला आहे, की एक महाभूत प्राधान्य आणि उरलेले 4 अर्धा भाग आहे. त्याच्यामध्ये उरलेली महाभूतं काही प्रमाणात डिव्हाईड होऊन तो घटक बनतो. तर त्याला महाभूत म्हणतात. तर त्या महाभूतांच्या एकत्रीकरणाने दोष होतात. म्हणजे कफदोष हा जल आणि पृथ्वी यांच्या एकत्रीकरणाने होतो. वायू आणि आकाशाने तुमचं वात असतो किंवा अग्नी आणि परत वायू यांनी तुम्हाला पित्त दोष त्याची संकल्पना आहे. तर बेसिकली वात, पित्त, कफ म्हटलं ना, की लोकं म्हणतात, "हां, मला माहिती आहे. वात मतलब वो घुटने में होता है, दर्द होता है, ते वात. संधी दुखतात ते वात." तर ते ठीक आहे. ते वाताचं एक मॅनिफेस्टेशन आहे. वात हा त्याच्यापेक्षा प्रचंड वेगळा आहे. म्हणजे जे काही आपण हालचाल करतोय, बोलतोय, स्वरयंत्रातले तंतू माझे व्हायब्रेट होत आहेत किंवा मी जिवंत आहे बिकॉज हार्ट माझं स्पंदन करतंय किंवा श्वास घेतोय, सोडतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी वाताच्या अंतर्भूत आहेत. आणि जे काही मोबिलिटी आहे शरीराला, ती या वातामुळे आहे, राइट? पण ती जर फंक्शन्स साम्यावस्थेत नसतील, ती जर एक्सायटेटरी असतील, तर आपल्याला माहिती आहे काही लोकं चालताना थोड्या-थोड्या स्टेप घेऊन चालतात किंवा हात सतत हलत असतो. त्याला आपण कंपवात म्हणतो, पार्किन्सोनिझम म्हणतो. तर दॅट इज एक्सायटरी स्टेट ऑफ वात. म्हणजे वातदुष्टी असते याच्यात किंवा काही लोकांना सांधेदुखी असते, वातप्रकोप आहे. आणि काही लोकांना तुम्ही पाहता, की ते जागेवरनं हलू-डुलू शकत नाहीत. हात हलवता येत नाही किंवा अख्खं अर्धं शरीर लुळं असतं. सो पॅरालिसिस, हेमी पॅरालिसिस किंवा क्वाड्रुप्लेजिया ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अर्धांगवात, सर्वांगवात असं याचं वर्णन आयुर्वेदातही आहे. तर दॅट इज बिकॉज ऑफ दी वाताचं कमी प्रमाणात असणं किंवा दुष्ट होऊन तो कमी होणं आणि दुष्ट होऊन वाढणं. अशा 2 एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पॅथॉलॉजीज आपल्याला पाहायला मिळतात. जर साम्यावस्थेत असेल, तर तो तुम्हाला तारून नेऊ शकतो. रादर तो तुमचा कर्ता-धर्ता आहे. वायुस्तंत्र यंत्रधरा असं त्याचं वर्णन चरक करतो. सो हा तो वात आहे. आणि त्याचे 5 प्रकार आहेत पुन्हा नुसता एकच नाहीये, तर त्याला 5 प्रकार आहेत. तर प्राण, व्यान, उदान, अपान, समान. आपण माहिती आहे पूजेमध्ये बसल्यावर सांगतात गुरुजी, की प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. तर ही 5 नावं आहेत.
वाताची आणि त्यांची फंक्शन्स आहेत वेगवेगळी आणि आम्ही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना हे सगळं शिकवतो आणि प्रत्येक सब टाईप जो आहे वाताचा, पित्ताचा, कफाचा प्रत्येकाचे 5-5 प्रकार आहेत आणि त्यांची फंक्शन्स आहेत. ती जर आपल्याला कळली तर आपल्याला कळतं की आपण आपल्याला नीट ठेवू शकतो किंवा नाही. किंवा जो रुग्ण येऊन समोर बसतो आणि त्याला काय प्रॉब्लेम आहेत ते जेव्हा तो सांगत असतो, त्याच्या ज्या परीक्षा असतात आम्ही म्हणतो दर्शन, स्पर्शन, प्रश्नही. परीक्षेतार्थ रोगिणा म्हणजे 3 बेसिक एक्झामिनेशन आणि आजकालच्या काळात तेच आहे, की यू सी यू डू काय म्हणतात ज्याला आपण प्रश्न परीक्षा करतो. यू आस्क हिस्ट्री टेकिंग आणि नंतर तुम्ही ॲक्चुअली रुग्णाला तपासता. राइट? सो स्पर्शन परीक्षा आणि दर्शन परीक्षा तुम्ही चेक करता त्याला काही सायन्स दिसतात का वगैरे. सो त्याच गोष्टी तेव्हाही सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं मग तुम्ही अंदाज बांधता, की बाबा हा दोष वाढलाय किंवा हा दोष कमी आहे. आणि त्याच्यासाठी 8 वेगवेगळी स्थानं पाहायला सांगितलीत. नाडी, मूत्रम, मलम, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृगाकृती, स्थानानी अष्टौ परीक्षेत. आय रिपीट कारण संस्कृत आहे थोडं गडबडायला होईल. नाडी म्हणजे नाडी. ओके. नाडी, मूत्र म्हणजे लघवी त्याची कशी आहे. मलम, मल म्हणजे पुरुष, पुरुष म्हणजे स्टूल, स्टूल एक्झामिनेशन. जिव्हा, जिव्हा म्हणजे जीभ. हां. नाडी, मूत्रम, मलम, जिव्हा, शब्द त्या माणसाचा शब्द कसा आहे आणि शब्दाला दुसरा आत्ताच्या काळात ॲडिशनल आपण काय करू शकतो, तर यू यूज स्टेथोस्कोप आजच्या काळात येतो. तो तुम्ही जेव्हा छातीला लावता तर तुम्हाला शब्द ऐकू येतो, ध्वनी ऐकू येतो किंवा सोनोग्राफी वापरता त्याच्यात तुम्ही ध्वनी पाहता. तो शब्द, स्पर्श तुम्ही त्याला ॲक्चुअली ऑस्कल्टेट करता किंवा तुम्ही त्याला वेगवेगळ्या त्वचा पाहता तुम्ही मऊ आहे का वृक्ष आहे का कशी आहे. तो स्पर्श, दृग म्हणजे डोळे. तर त्याचे डोळे कसे आहेत आणि त्याची नुसतं डोळे म्हणजे असे बघण्यातले नाही तर त्याला दृष्टी आहे की नाही त्या दृष्टीने सुद्धा आणि आकृती. आकृती म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. जाड आहे, बारीक आहे, तिरका आहे, सरळ आहे, स्कोलिओसिस आहे, काय आहे किंवा तो चालताना कसा येतोय, गेट कशी आहे त्याची. त्या गेटवरनं सुद्धा तुम्ही इमिजिएटली काही गोष्टी अ, अ, जाणू शकता. तर अशा 8 परीक्षा आहेत. पण लोकांना आजकाल काय वाटतं, मला खूप जणांचे फोन येतात किंवा पेशंट येऊन बसतात. "डॉक्टर तुम्ही आयुर्वेदिक एम-डी ना?" "हो." "मग बघा माझी नाडी आणि सांगा मला काय झालंय." तर त्याला सांगायला लागतं, "अरे बाबा नाडी बघणारच आहे तुझी मी. नाडी मला सांगेल काय ते. पण तुला सांगायला लागेल की तुला काय होतंय. व्हॉट इज युअर चीफ कंप्लेंट?" मला ना नाडीवरनं ना एक असं मला एक आठवलं एका सिनेमात असं होतं. असं नाडी बघून सांगतात, की अब ये इसको बच्चा होने वाला है म्हणजे ही प्रेग्नंट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.